लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक दिलासादायक अपडेट देणार आहे. गेल्या काही दिवसापासून एकच प्रश्न सतत विचारला जात आहे. जुलै महिन्याचे ₹1,500 नेमके कधी मिळणार? मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजे मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही कमेंटमध्ये विचारत आहात की जुलै महिन्याचे ₹1,500 नेमके कधी मिळणार? जुलै महिन्याचा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी येणार आणि ह्यावेळेस 1,500 येणार का ₹2,100? तर हे तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करतो की ₹1,500 येणार आहेत, ₹2,100 येणार नाहीत. 2,100ची अजून कुठे चर्चा नाही, त्यामुळे ₹1,500 तुम्हाला जुलैमध्ये येणार आहेत, जुलै महिन्याचे. पण मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार काय आहे, बातमी काय आहे जुलै महिन्याची, तर चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्याची सुरुवात आणि तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी कोणतीही चिंता करायची गरज नाही. अजिबात करायची गरज नाही. थोडा संयम ठेवा, कारण हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होण्याची अपेक्षा आहे. दर महिन्याप्रमाणे यावेळीही पैसे थेट DBTद्वारे बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, KYC पूर्ण आहे का आणि बँक खाते सक्रिय आहे का, याची एकदा खात्री करून घ्या. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पैसे DBTद्वारे जसे दर महिन्याला येतात त्याचप्रमाणे ह्या महिन्यामध्ये देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, तर तुमचे बँक खाते, तुमचे आधार कार्ड आणि बँक खात्याची लिंक आहे का, म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का, KYC पूर्ण आहे का आणि खाते सक्रिय आहे का, याची एकदा खात्री करून घ्या. ही माहिती योग्य असेल तर तुमच्या खात्यावरली माहिती योग्य असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तरच तुम्हाला पैसे मिळण्यात कोणतीही अडचण येण्याची शक्यता कमी राहते. त्यामुळे सर्व माहिती तपासून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे एकाच दिवशी जमा होत नाहीत. काही जणांना पहिल्याच दिवशी रक्कम मिळते, तर काहींना 2 ते 3 दिवसांनी मिळते. म्हणजे प्रत्येकाला, समजा तुमच्या शेजारी आज पैसे आले तर तुम्हाला अजून आलेले नाहीत, तर घाबरू नका, काळजी करू नका. कारण पैसे त्यांना आलेत म्हणजे असा अर्थ नाही की तुम्हाला येणार नाहीत किंवा तुम्ही अपात्र आहात. त्यांना आलेत ना, तर 100% तुम्हाला देखील रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. फक्त टप्प्याटप्प्याने येते. आणि जिल्ह्याप्रमाणे जर बघायचं झालं तर जिल्ह्याप्रमाणे पैसे आधी सोलापूरमध्ये, नंतर पुण्यामध्ये, नंतर आधी पुण्यात, मग सोलापूरमध्ये, असं देखील घडतं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या खात्यामध्ये देखील येत राहणार आहेत. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. त्यामुळे इतरांच्या खात्यामध्ये पैसे आले आणि तुमच्या खात्यामध्ये अजून आले नसतील तर घाबरून जाण्याचे कारण नाही. अनेक लाभार्थी आता जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि लवकरच ही प्रतीक्षा संपेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे वेळोवेळी तुमचे बँक खाते तपासत राहा आणि अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवा. मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मित्रांनो, सोशल मीडिया जे आहे म्हणजे आपलं रोजचं YouTube म्हणा किंवा Instagram, Facebook, अशा सर्व सोशल मीडियावरती अनेक अफवा पसरवले जात आहेत. कोणी आजच पैसे येणार म्हणत आहे, तर कोणी वेगळी तारीख सांगत आहे. आणि अशा अप्रमाणित माहितीवरती विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती आल्यानंतरच अंतिम तारीख मानावी. आमची ही इच्छा आहे की प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जुलै महिन्याचे हप्ता जमा व्हावा. 1,500 नाही तर ₹2,100 देखील तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजेत. परंतु तो कायदा नंतर येईल 100%. आणि जशी अधिकृत माहिती येईल तशी सर्वात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या गावातील इतर लाभार्थी महिलांपर्यंत नक्की पोहोचवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.